हॅलो स्टुडंट्स, मी जाधव मॅडम. इंग्रजी वाचन कसे करावे त्यासाठी मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे किंवा आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे AI, ज्याचा उच्चार ए असा होतो. तर या ठिकाणी तुम्हाला केव्हाही कोणत्याही शब्दामध्ये जर AI दिसलं तर त्याचा उच्चार तुम्हाला ए करायचा आहे. तर पाहूयात या ठिकाणी बोर्डवरती शब्द जे दिलेले आहेत त्या प्रत्येक शब्दामध्ये ए आय आहे आणि ए आयच्या मदतीने या ठिकाणी आपण इंग्रजी वाचन शिकणार आहोत. ओके, आता या ठिकाणी बघा, एस चा उच्चार असतो स, ए आय म्हणजेच ए आणि एल म्हणजेच ल. तर याला तुम्हाला वाचायचं आहे सेल. त्यानंतर पुढचा शब्द आहे टी म्हणजेच ट, ए ल, टेल. पी म्हणजेच प, ए ल, एल म्हणजेच ल, पेल. एन म्हणजेच न, ए ल, नेल. जे म्हणजेच ज, ए ल, झेल. जी म्हणजेच ग, ग ए न, गेन. आर म्हणजेच र, ए न, रेन. आता या ठिकाणी बी आर हा ब्लेंड आलेला आहे. बी आर ला सोबत वाचायचं आहे ब्र, ब्र ए न, ब्रेन. डब्ल्यू म्हणजेच व, व एट, वेट. आता हे वेटच आहे, पुढे फक्त ई आर लागलेला आहे. ई आर म्हणजे अर, वेटर. याला तुम्ही कसं वाचणार आहात? वेटर. त्यानंतर फ ए ल, फेल. परत इथे बी आर ब्लेंड आलेला आहे. ब्र ए ड, ब्रेड. नेक्स्ट लाईन समजून घेऊया. पी म्हणजेच प ए न ट, पेंट, प एंट, पेंट. डी आर हा ब्लेंड आहे ड्र, डी आर म्हणजेच ड्रम, ए न, ड्रेन. त्यानंतर सी एच, ज्यावेळेस सी एच चा उच्चार मी सांगितलेला आहे च असा होतो. सी एच हा ब्लेंड आहे च ए न, चैन. म ए ल, मेल. ह एच म्हणजेच ह, ए ल, हेल. ए आय म्हणजेच ए आणि त्याच्यात डी ऍड करा, एड. अशा पद्धतीने वाचायचं आहे. जी आर म्हणजेच ग्र, ए न, ग्रेन. एस टी हा ब्लेंड आलेला आहे स्ट ए न, स्टेन. नेक्स्ट आहे टी आर, हा देखील ब्लेंड आहे. ट र असं नाही वाचायचं याला, ट्र. टी आर सोबत आला की ट्र, एस टी सोबत आला की स्ट, जी आर सोबत आला की ग्र. तर हे ब्लेंड वर्ड्स असतात, प्रॅक्टिस सरावाने होऊन जाणार आहे. तर ट्र ए न, ट्रेन. ए चा उच्चार अ करायचा आहे आपल्याला, अ. जीचा उच्चार ग, अ ग ए न, अगेन. याला कसं वाचणार? अगेन, अगेन. एम म्हणजेच म, ए ड, मेड. या ठिकाणी ई चा उच्चार ई होणार आहे, ई म एल, ईमेल, ईमेल. नेक्स्ट लाईन घेऊया. डब्ल्यू म्हणजेच व, ए आय ए स्ट, एस टी ब्लेंड आहे. एंड ब्लेंड म्हणतात त्याला, शेवटून आलेला ब्लेंड. हा सुरुवातीला आलेला असतो, त्याला स्टार्ट ऑफ द ब्लेंड असं म्हणतात. एंड ऑफ द ब्लेंड, स्टार्टिंग ऑफ द ब्लेंड अशा पद्धतीचे असतात. तर या ठिकाणी एस टी, स्ट. पीएल, प्ल, या ठिकाणी ब्लेंड आलेला आहे, प्ल ए न, प्लेन. त्यानंतर ई एक्स म्हणजे एक्स, प्ल एन. इथे प्लेन ऍड करा, ई एक्स मध्ये एक्सप्लेन हा शब्द आहे. म ए झ, ज्यावेळेस ई शेवटी येत असतो त्यावेळेस त्याचा उच्चार होत नाही. हा तुम्हाला नियम लक्षातच ठेवायचा आहे. म ए झ, मेज. आर म्हणजेच र, ई म्हणजेच ई. ईचे दोन उच्चार आहेत, ई आणि ए. र ई म, रिम. एन, रिमेन. कसं वाचणार आहे? रिमेन. त्यानंतर एस टी आर, हे तीन शब्द सोबत वाचायचे आहेत. त्याला तुम्हाला स्ट्र म्हणायचं आहे, स्ट्र ए च, स्ट्रेट. त्यानंतर आर म्हणजेच र, ई म्हणजे ई उच्चार करायचा आहे, री प एर, रिपेअर. याला तुम्ही काय वाचणार आहे? रिपेअर. नेक्स्ट आहे म ए न, मेन. त्यानंतर पुढचा शब्द आहे प ए, ए आय म्हणजेच ए, प ए न, फुल, पेनफुल.
त्यानंतर एस म्हणजे स, यूचा उच्चार अ पण होतो आणि यू पण होतो. तर या ठिकाणी आपल्याला अ उच्चार करायचा आहे. स अ स, स अ स, च स सस्ट, सस्ट म्हणा या ठिकाणी 4 शब्दांचा उच्चार सस्ट. एन सस्टेन, कसं वाचणार आहात? सस्टेन. सी म्हणजेच क, ओ म्हणजे अ, क अ न, कन ट एन, कंटेन, कंटेन. नेक्स्ट म्हणजेच लास्ट लाईन आपण या ठिकाणी समजून घेऊया. एम आय, या ठिकाणी आयचा उच्चार आयच होतो. आयचे 2 उच्चार आहेत, ई आणि आय. तर या ठिकाणी बघा, एम आय म्हणजेच म आय, या ठिकाणी काय वाचणार? माय, एम आय माय, कारण आयचा उच्चार आपण मी नाही, याला तुम्ही मी ई नाही वाचणार, ई उच्चार होत नाही. माय, जी म्हणजेच ग र, ग्र, जी आर ग्र, आणि ए आय ऍड करा, ए. मायग्रेन, माय एम आय माय, जी आर ग्र, ए आय ए, आणि न ई शेवटी आल्यावर उच्चार होत नाही. मायग्रेन, क अ म प्ल एन, कंप्लेन, कंप्लेन. फ ए थ, टीएचचा उच्चार थ पण होतो आणि द पण होतो. इथे तुम्हाला थ होतो, लक्षात ठेवायचंय. कारण हा तुम्हाला कधीही शब्द पुढे आला तर तुम्ही त्याला फे द नाही म्हणायचं, फे थ म्हणायचंय. ह्या फेथ वरूनच हा फेथफुल शब्द आहे, फक्त पुढे फुल लागलेला आहे, त्यामुळे फेथफुल वाचा. आता या ठिकाणी पी म्हणजेच प, ओ म्हणजे ओ, पो, आर म्हणजे र, पोर. 3 अक्षर काय झाले? पोर. टी आर ट्र, टी आर हा सोबत वाचा, पोर्ट्र, पोर्ट्र. त्याच्यामध्ये ए आय ऍड करा, पोर्ट्रेट, पोर्ट्रेट. अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. त्यानंतर डी म्हणजे ड, ए, ड ए ल, ड ए ल. वाय म्हणजेच ई, जेव्हा वाय शेवटीला येतो तेव्हा त्याचा उच्चार ई असा होतो. तर डेली, डेली असं वाचा. त्यानंतर डी म्हणजे ड ए र ई, डेरी, डेरी वाचा. अ, डब्ल्यू म्हणजेच व, ए आय ए, अवेट, अ वे व एट, अवेट. ड ए झी, या ठिकाणी एस वाय झी म्हटलं कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे एसचा उच्चार कधी कधी स, कधी कधी झ होतो. तर एसचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर या ठिकाणी याला डेझी वाचायचं आहे. डेझी हे फुलाचा प्रकार आहे. त्यानंतर एच म्हणजेच ह, ए ल हेल, त्यानंतर प ए ड पेड. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दररोज वेगवेगळे फोनिक्स वाचनाचा सराव करायचा आहे. तर हे सर्व शब्द सर्वांनी लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला वाचता येतात का ते चेक करायचं आहे. तर या ठिकाणी आज आपण इथे थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा